महाराष्ट्र दोन गोष्टींवर चालतो असं म्हणतात. एक म्हणजे गप्पा आणि दुसरं म्हणजे चहा. घरात पाहुणे आले चहा, डोकं दुखतंय चहा, कामाचा ताण चहा, पाऊस पडतोय चहा, काहीच कारण नाही, बोर होतंय तरी चहा. काही लोकांच्या आयुष्यात तर घड्याळ त्यांचं असं चालतं, सकाळचा चहा, 11चा चहा, दुपारचा चहा, संध्याकाळचा चहा आणि रात्री फक्त अर्धा कप शेवटचा चहा. जणू काय शरीरात रक्तगट ए बी ओ नसून रक्तगट टी म्हणजे टी पॉझिटिव्ह. पण प्रश्न असा आहे, हा दूध साखरेचा चहा घेतल्यावर आपण इतके फ्रेश का होतो, आपल्या स्वतःला टवटवीत झाल्यासारखं का वाटतं, दिवसातून पुन्हा पुन्हा तोच चहा का हवा वाटतो? ही सवय आहे, हे प्रेम आहे की व्यसन आहे? आणि सगळ्यात भारी प्रश्न, एक भरलेला कप, चहाचा कप आपल्या शरीरात गेल्यानंतर तो काय काय करामती करतो? आज आपण एक चहाचा कप घेऊन थेट आपल्या तोंडापासून मेंदूपर्यंत, पोटापासून हृदयापर्यंत आणि यकृतापासून मूत्रपिंडापर्यंत एक भन्नाट अशी सफर करणार आहोत आणि तिला आपण म्हणूयात चहा पुराण. चहा म्हणजे नेमकं काय? आपल्याला वाटतं अरे चहा म्हणजे तर साधी गोष्ट, पाणी, दूध, साखर, चहापत्ती झालं. पण नाही, हा कप साधा दिसतो पण आतमध्ये एकदम राजकीय युती किंवा आघाडी सरकार असतं. साखर म्हणते मी लगेच ऊर्जा देते, त्यातलं कॅफिन आणि टॅनिन म्हणतं मी थकव्याची घंटा बंद करतो. दूध म्हणतं मी तुला मऊ आरामदायी अनुभव देतो आणि उबदारपणा म्हणतो मी मनाला सांत्वन देतो. वास म्हणतो मी जुन्या आठवणी जाग्या करतो, तुला भूतकाळात नेतो. आणि सवय मागून कुजबुजते माझ्याशिवाय तुझा दिवस सुरूच होत नाही. म्हणून हा चहा फक्त एक पेय नाही, तो रासायनिक अधिक मानसिक अधिक सामाजिक अधिक भावनिक असा एक भला मोठा कार्यक्रम आहे. आता बघूयात, पहिला घोट तुम्ही घेतला तर तोंडात काय होतं? सकाळी गरमागरम चहा कपातून उठतो, म्हणजे त्याची वाफ उठते, त्याचा सुगंध नाकात शिरतो, नाक लगेच मेंदूला मेसेज पाठवतं, साहेब आनंदाची गाडी प्लॅटफॉर्मवर आलेली आहे. पहिला घोट तोंडात गेला की काय होतं? जिभेवरच्या स्वाद कळ्या म्हणजे टेस्ट बर्ड्स लगेच जाग्या होतात. गोडवा जाणवतो, ऊब जाणवते, चहाचा हलका कडवटपणा जाणवतो आणि हे भन्नाट कॉम्बिनेशन मेंदूला सांगतं अरे वाह, काहीतरी छान आलंय बरं का. तोंडात लाळ तयार होते. ही लाळ फक्त ओलावा नाही, ती पचनाच्या तयारीचा पहिला ड्रमबीट आहे. जणू शरीर म्हणतंय सगळे तयार राहा, वरून माल येतो आहे. मग हा चहा घशातून अन्ननलिकेत जातो. तिथे स्नायूंच्या लहरी सारख्या हालचाली म्हणजे वेव्ह सारख्या हालचाली त्याला खाली पोटाकडे ढकलतात. आणि हे काम इतकं शिस्तीत होतं की आपण गप्पा जरी मारत असलो तरी चहा खाली जातोच जिथे जायचंय तिथे. आपल्याला वाटतं आपण चहा पितोय, पण खरं तर शरीर म्हणतंय तुम्ही काही करा, गप्पा मारा, शांत बसा, ह्या चहाला कुठे पोचवायचं ते आम्ही बघतो. आता पोटात चहाचं भलं मोठं स्वागत होतं. चहा पोटात पोहोचला की पोट विचारतं अरे हे जे काही आलंय हे नक्की जेवण आहे का फक्त काहीतरी भेट द्यायला आलंय, ट्रेलर आहे कशाचा जेवणाचा? कारण चहा तर हा काही घन अन्नासारखा किंवा सॉलिड फूड सारखा नाही, तो द्रव आहे, त्यामुळे तो पोटात काही फार वेळ बसत नाही, पण त्याचा परिणाम मात्र त्वरित सुरू होतो. पोटात काय होतं? गरम द्रव पोटाला उबदार स्पर्श देतो आणि काही लोकांना त्यामुळे आराम वाटतो, काहींना वाह जीवात जीव आल्यासारखं वाटतं. पण काहींच्या पोटात कॅफिन आणि टॅनिन्समुळं ऍसिडिटी, जळजळ, कुरकुर, गॅसही वाढू शकतो. म्हणजे चहा काही लोकांसाठी प्रेमळ पाहुणा असतो, तर काहींसाठी पोटात जाऊन तो म्हणतो मी आलोय, आता थोडा तरी गोंधळ मी घालणारच. पण जर चहा रिकाम्या पोटी घेतला असेल तर हा परिणाम अजून जोरात जाणवू शकतो. काही लोकांना मळमळ, काहींना आंबट ढेकर, काहींना थेट बाथरूमची आठवण म्हणजे टॉयलेटला जायची आठवण येऊ शकते. साखरेची एंट्री म्हणजे तात्पुरता ऊर्जा जल्लोष. आता चहातली साखर खेळात उतरते. साखर असते साधी, त्यामुळे तिचं ब्रेकडाऊन फार कठीण नसतं. ती लवकर शोषली जाते आणि रक्तातलं ग्लुकोज वाढतं.
मेंदू आणि शरीराला लगेच संदेश जातो, ऊर्जा आली, ऊर्जा आली, ऊर्जा आली. आणि म्हणूनच चहा घेतल्यावर काही मिनिटात आपल्याला थोडं फ्रेश वाटतं, डोळे उघडल्यासारखे वाटतात, आळस मागे सरकल्यासारखा वाटतो. पण इथे मित्रांनो खरा ट्विस्ट आहे. ही ऊर्जा अनेकदा खरी नवीन ऊर्जा नसते, तर एक झटपट इन्स्टंट उपलब्ध इंधन असतं. जसं आगीत वरनं कागद सोडला तर पटकन एक क्षणापुरता भडका उडतो, पण तेच जर लाकूड टाकलं तर ते हळूहळू करून जास्त वेळ टिकतं. साखर म्हणजे तो भडका, दीर्घकाळ टिकणारी शिस्तबद्ध ऊर्जा ती नाहीच. म्हणून काही वेळानं काय होतं, शरीर इन्सुलिन वापरून, म्हणजे इन्सुलिन सिक्रेट होतं, इन्सुलिन वापरून रक्तातील साखर सांभाळायला किंवा मॅनेज करायला लागतं. आणि मग काही लोकांना थोड्या वेळानं पुन्हा ढिम्म खाली बसल्यासारखं, एनर्जी गेल्यासारखं वाटतं, किंवा मग आता अजून एक चहा झाला तर बरं वाटेल असं वाटू लागतं. आता लक्षात आलं का? कधी कधी आपण चहा घेतो कारण आपण एनर्जी फील करतो म्हणून नाही, तर आधीच्या चहाने तयार केलेल्या रोलर कोस्टर राईडवर, म्हणजे जी वर नेते खाली आणते, वर नेते खाली आणते, अशा राईडवर आपण बसलो आहोत म्हणून. मग होतो कॅफिन आणि टॅनिनचा धमाका. त्यानं मेंदूवर काय होतं बघूया. आता मुख्य नायक प्रवेश करतो, कॅफिन महाराज. कॅफिन शरीरात शोषलं जातं आणि ते रक्तातून मेंदूपर्यंत पोहोचतं. मेंदूत एक रसायन असतं ॲडेनोसिन. सोप्या भाषेत सांगायचं तर हे रसायन दिवसभर आपल्याला सांगत असतं, बस आता, किती काम करशील, थकलास, जरा शांत हो. म्हणजे ॲडेनोसिन म्हणजे मेंदूचा झोपेचा हवालदार. आता हे जे कॅफिन येतं आणि ते म्हणतं, हवालदार साहेब तुम्ही तुमच्या ड्युटीपासून थोडा ब्रेक घ्या, ही ड्युटी मी सांभाळतो. म्हणजे कॅफिन ॲडेनोसिनचा परिणाम कमी जाणवू देतं किंवा त्याला ब्लॉक करतं. म्हणून आपल्याला थकवा कमी वाटतो, थकवा गेला असं वाटतं. पण लक्षात ठेवा, कॅफिन थकवा पुसत नाही, तो त्या थकव्याची नोटीस फक्त थोड्या वेळासाठी लपवतो. हा फार मोठा फरक आहे. म्हणून चहा घेतल्यावर आपण म्हणतो, वाह किती फ्रेश वाटतंय. खरं तर शरीर आतून म्हणत असतं, काम अजून बाकीच आहे हो, पण तुम्हाला सध्या ते जाणवत नाहीये चहामुळं. आता तुम्ही म्हणाल, मग पुन्हा पुन्हा चहा का हवा वाटतो? तर हा सगळ्यात त्यातला मधुर आणि रसाळ भाग आहे. लोक म्हणतात, मला चहा आवडतो. हो आवडतो, पण फक्त चवीमुळे नाही. पहिलं तर आहे कॅफिन आणि टॅनिनची सवय. मेंदूला कॅफिनचा पॅटर्न समजतो. दररोज तुम्ही सकाळी 7 वाजता, नंतर 11 वाजता, मग 4 वाजता, 6 वाजता, रात्री जेवण झाल्यानंतर. त्यामुळे मेंदू घड्याळ लावून बसतो. वेळ झाली की तो सांगतो, कुठे आहे माझा नियमित पाहुणा. साखरेची सवय, गोड प्लस गरम प्लस सुगंधी, हे कॉम्बिनेशन मेंदूसाठी खूप रिवॉर्डिंग असतं. जिभेला, मनाला, आठवणींना, सगळ्यांना ते आवडतं. तिसरी गोष्ट आहे भावनिक कंडिशनिंग. आईच्या हातचा चहा, ऑफिसच्या ब्रेकचा चहा, पावसात भजी सोबतचा चहा, चाय सुट्टा म्हणजे सिगरेट सोबतचा चहा, मित्रांसोबतचं कटिंग. म्हणून चहा फक्त द्रव राहत नाही, तो एक बनतो मेमरी कॅप्सूल. थकवा, झोपेची कमतरता, निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन, मग रात्री नीट झोप नाही, पाणी कमी प्यायलोय दिवसभर, जेवण वेळेवर नाही झालेलं, डोकं थोडं जड वाटतंय, आणि उपाय काय? चला चहा घेऊ. म्हणजे अनेकदा चहा हा या मूळ समस्यांचं उत्तर नसतो, ते फक्त तात्पुरता लावलेला लेप किंवा प्लास्टर असतं. आता चहा हे व्यसन आहे का? सरळ प्रश्न. दिवसातून 4-5 वेळा चहा पिणं म्हणजे व्यसन आहे का? उत्तर थोडं संतुलितपणे देऊयात आपण. प्रत्येक चहा पिणारा व्यसनी असतो असं नाही, पण काही लोकांमध्ये डिपेंडन्स म्हणजे परावलंबित्व तयार होऊ शकतं. पण ते कसं ओळखायचं? जर तुम्ही म्हणत असाल, चहा मिळाला नाही की माझं डोकं दुखतं, चहा नाही तर मूडच लागत नाही, चहा घेतल्याशिवाय मला शौचच होत नाही, टॉयलेटलाच इच्छाच होत नाही, चहा नाही मिळाला तर माझी चिडचिड होते, रात्री झोप लागत नाही पण तरी संध्याकाळचा चहा मात्र सोडवत नाही, तर हा फक्त प्रेमाचा विषय आता मित्रांनो राहिलेला नाहीये. ही सवय शरीर आणि मेंदूत बसू लागली आहे, याची ही खूण असू शकते. म्हणजे चहा तुमच्या हातातल्या कपात आहे की चहाच्या हातात तुम्ही कप होऊन बसलात.
बघा हे मस्त आहे. म्हणजे चहा तुमच्या हातातल्या कपात आहे की तुम्ही चहाच्या हातात कप होऊन बसलात, हा विचार करण्याचा विषय आहे. आता शरीरातील अवयवांवर चहाचा प्रभाव म्हणजे थोडक्यात आपण अवयव सभा अटेंड करूयात. चला आता कल्पना करूया की 1 कप चहा शरीरात गेल्यावर सगळे अवयव मीटिंगला बसलेत. मेंदू म्हणतो माझ्याकडे कॅफिन आणि टॅनिन आलंय, मी थोडा अलर्ट झालोय, थकवा थोडा कमी जाणवतोय, मूड थोडा असा उचलला गेलाय म्हणजे लिफ्ट झालाय, पण मला रोज रोज फसवू नका हो असं. झोप कमी आहे तुमची, पाणी कमी पिताय, अन्न खराब आहे, वेळेवर खात नाही आहे आणि वर चहा सतत तुम्ही माझ्याकडे पोटात ढकलताय आणि मग मी नंतर हेडेक, इरिटेबिलिटी म्हणजे चिडचिडेपणा, रेस्टलेसनेस दाखवे ना. हृदय म्हणतं मी ठीक आहे, पण काही लोकात या कॅफिन टॅनिनमुळं हृदयाचे ठोके थोडे वाढू शकतात. ज्यांना सेन्सिटिव्हिटी जास्त आहे त्यांना पाल्पिटेशन जाणवू शकतं म्हणजे अनियमित धडधड, आणि म्हणून जास्त चहा म्हणजे जास्त काम हा नियम नाही. पोट म्हणतं माझं नाव घेऊन लोक म्हणतात चहा घेतला की बरं वाटतं, काहींना खरंच बरं वाटतं, पण काही जण मला रिकाम्या पोटी घेतात हो, म्हणजे रिकाम्या पोटी चहा टाकतात आणि मग ऍसिडिटी झाली की माझ्यावर दोष. यकृत म्हणतं, लिव्हर म्हणतं कॅफिनचा मेटाबॉलिझम माझ्या डिपार्टमेंटमध्ये येतो, म्हणजे माझ्या अंतर्गत येतो तो कारभार, मी त्याला प्रोसेस करतो. पण दिवसातून सतत चहा, वर झोप बिघडलेली, खाण्याच्या वेळा तुमच्या गोंधळलेल्या, मग सिस्टीमवर ताण येणारच ना. आता खाली अजून सरकूयात, मूत्रपिंड आणि मूत्राशय काय म्हणतात ते बघूयात. कॅफिन काही लोकांमध्ये लघवीचं प्रमाण वाढवू शकतं, म्हणून चहा म्हणजे पाण्याचा पर्याय नाही. उलट दिवसभर फक्त चहावर राहिलात तर शरीराला खरं जे हायड्रेशन जे लागतं ते कमी पडू शकतं. आतडी म्हणतात काही लोकात चहा घेतला की हालचाल वाढते, म्हणून सकाळचा चहा आणि टॉयलेट यांचं फ्रेंडशिप घट्ट आहे, मैत्री त्यांची. पण याचा अर्थ असा नाही की शरीराने आपली नैसर्गिक लय विसरावी आणि चहाशिवाय काहीच सुरू होणार नाही अशी डिपेंडन्सी व्हावी. मंडळी, एका कपातील चहा म्हणजे 1 कप चहाचा शरीरातील स्टेप बाय स्टेप प्रवास सिक्वेन्स मध्ये थोडक्यात बघू. पहिली स्टेप, कप हातात, डोळे आधी खुश, नाक खुश, मेंदूला एक्सपेक्टेशन तयार. स्टेप 2, तोंड, गोडवा, ऊब, सुगंध, सेन्सरी आनंद, लाळ तयार, पचनाची तयारी. स्टेप 3, अन्ननलिका, चहा सरकतो, शरीर त्याची मुवमेंट जी आहे लॉजिस्टिक्स हाताळतं. स्टेप 4, पोट, गरम द्रव आत पोचतो, काहींना आराम होतो का वाटतो, फ्रेश वाटतं, काहींना ऍसिडिटी. रिकाम्या पोटी घेतल्यास ह्या रिॲक्शन जास्त अजून तीव्रतेने बाहेर येतात. स्टेप 5, लहान आतडं, साखर पटकन शोषली जाते, कॅफिनही शोषलं जाऊन रक्तात पोचतं. स्टेप 6, रक्तप्रवाह, आता हा चहा कपात नाही, तो पूर्ण शरीराच्या सर्क्युलेशन मध्ये तुमच्या अख्ख्या शरीरातनं फिरायला लागलाय. स्टेप 7, मेंदू, कॅफिन थकव्याचे संदेश कमी जाणवू देतं, त्यामुळे अलर्टनेस वाढल्यासारखं वाटतं. स्टेप 8, हृदय, काहींना चैतन्य, ऊर्जा याचा अहसास होतो, काहींना धडधड वाटते. स्टेप 9, मूत्रपिंड, लघवीची फ्रिक्वेन्सी वाढू शकते. स्टेप 10, लिव्हर म्हणजे यकृत, कॅफिनचं किंवा टॅनिनचं ब्रेकडाऊन सुरू होतं. स्टेप 11, मोठं आतडं, उरलेलं द्रव, पचनातील उरलेले घटक पुढे जातात, पाणी शोषलं जातं, मल तयार होण्याच्या प्रक्रियेला मदत करणारी नैसर्गिक हालचाल चालू राहते. आणि स्टेप 12 म्हणजे शेवट, काही तासांनी कॅफिनचा प्रभाव ओसरतो, मग शरीर विचारतं आता मला आवश्यक असणारी खरी ऊर्जा देणार का साहेब, की पुन्हा चहाचं मंत्रिमंडळच बोलवणार. मग लोकांना दिवसातून अनेक वेळा चहा का लागतो हा कळीचा मुद्दा. कारण बहुतांश वेळा ते चहा पित नाही, ते एक रिच्युअल रिपीट करत असतात. म्हणजे एक सागर संगीत कार्यक्रम ते रिपीट करत असतात. तो काय असतो बघा, थकलो म्हणजे चहा, कंटाळा आला की चहा, कोणीतरी आलं चहा, कामाला बसलो चहा, काम संपलं त्याचा आनंद म्हणून चहा, पाऊस आला चहा, उन्हाळा तरी चहा. आपल्या मेंदूनं प्रत्येक परिस्थितीला चहाची घंटी जोडलेली असते, टिंग टिंग. म्हणून क्रेव्हिंग कधी कधी शरीराची नसतेच, ती वेळेची, सवयीची, भावनेची, सुटकेची, सोबतीची असते. चहाचं खऱ्या अर्थाने नुकसान कधी सुरू होतं,
चहा हा स्वतः शत्रू नाही, पण त्याचं गणित चुकलं किंवा त्याचा अतिमारा केला की मग प्रॉब्लेम सुरू होतो. नुकसान कधी होतं? जेव्हा चहा ही पाण्याची जागा घेतो, जेव्हा रिकाम्या पोटी तो सतत घेतला जातो, जेव्हा आपण त्यात खूप साखर टाकून चहा पितो, जेव्हा तो रात्री उशिरा घेतो, जेव्हा झोप, आहार, व्यायाम, पाणी यांची उणीव आपण चहानं झाकण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा मला चहा नसेल तर मी चालतच नाही अशी स्थिती येते. मंडळी, काही लोक सकाळी उठतात आणि म्हणतात माझं बीपी, शुगर, ऍसिडिटी, स्लीप, एन्झायटी सगळं बिघडलंय. पण 5 मिनिटांनी बायकोला आवाज देतात, अगं कडक 2 चमचे साखरेचा चहा दे बरं. शरीरातून म्हणतं, साहेब तुम्ही आम्हाला मदत करायला बोलवलंय की दररोज सरप्राईज टेस्ट घ्यायला. काही लोकांचा चहा असा असतो की तो पेय कमी आणि लिक्विड डेझर्ट जास्त आणि वरून म्हणतील मी दिवसभर काही खात नाही हो. अहो पण ते कपातला मिनी फिस्ट ती दिसतीये ना सगळ्यांना. आता तुम्ही म्हणाल मग काय चहा सोडून द्यायचा? नाही, सगळ्यांनी उद्यापासून चहा बंद केला पाहिजे असं म्हणणं देखील टोकाचं होईल. पण खरा प्रश्न चहा वाईट की चांगला हा नाही. खरा प्रश्न आहे तुम्ही चहाचा उपयोग करता की चहा तुमचा उपयोग करतो. चहा घ्या पण समजून उमजून घ्या. किती वेळा, किती साखर, रिकाम्या पोटी की खाल्ल्यावर, संध्याकाळनंतर घेताय का, पाणी पुरेसं पिता का, थकवा झोपे अभावी आहे का, मूड खाली आहे म्हणून चहा घेताय का, हे विचारणं म्हणजे आरोग्याची सुरुवात. आता एक प्रॅक्टिकल सेन्सिबल मिडल पाथ म्हणजे मध्यम मार्ग आपण यातून काढू. जर तुम्हाला चहा आवडतोच आहे तर हे करू शकता तुम्ही. पहिला नियम, चहा हा पाण्याचा पर्याय नाही. दुसरा नियम, साखर थोडी थोडी कमी करत जा. जिभेला वेळ द्या सवय व्हायला. आज 2 चमचे घेत असाल तर उद्या 1.5 घ्या, परवा 1 घ्या, असं हळू कमी करत न्या. तिसरा नियम म्हणजे रिकाम्या पोटी कडक चहा घेणं टाळा. चौथा नियम, संध्याकाळ नंतर किंवा रात्री उशिरा चहा घेणं कमी करा, विशेषतः तुमची झोप नीट होत नसेल तर. आणि 5वा नियम, चहा लागला की स्वतःला विचारा, आता मला खरंच चहा हवा आहे का, की मला पाणी पाहिजे, थोडी विश्रांती पाहिजे खरंच, का थोडं खाणं पाहिजे, की फक्त 5 मिनिटांचा मला मोकळ्या हवेतला ब्रेक पाहिजे. आणि हा प्रश्न तुमचे दिवसातले अनेक कप वाचवू शकतो. मित्रांनो, चहा हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, गप्पांचा भाग आहे, आठवणींचा भाग आहे. पण आरोग्याच्या राज्यात कोणतंही पेय राजा नाही. राजा आहे आपला विवेक, सद्सद्विवेक, बुद्धी, समजूतदारपणा. दूध साखरेचा चहा घेतल्यावर जो जोश येतो आपल्याला, तो थोडा साखरेचा, थोडा कॅफिनचा, थोडा सवयीचा, थोडा आपल्या मेंदूच्या कंडिशनिंगचा, थोडा नॉस्टॅल्जियाचा आणि थोड्या आपल्या भावना आणि आठवणींचा असतो. म्हणून पुढच्या वेळी कप हातात घेतलात तेव्हा फक्त एवढंच आठवा, हा कप फक्त चहा नाही, हा आपल्या शरीराशी चाललेला एक संवाद आहे. प्रश्न इतकाच, तो संवाद समजून घेतोय का आपण, की फक्त रोज त्याच कपाला म्हणतोय तू आहेस ना, मग बाकी मला काय पाहिजे. चहा प्यायला हरकत नाही, पण त्या नादात स्वतःचं शरीर उकळू देऊ नका. आणि हेच आहे आजचं चहा पुराण. मंडळी, हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. तुमच्या चहाप्रेमी मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. यातनं आपण काही हेल्दी गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या पण लोकांपर्यंत पोहोचतील. तुमची चहाची सवय काय आहे, तुम्ही दिवसातून किती वेळा चहा घेता आणि चहाशी तुमचं असलेलं नातं कमेंट करून आवर्जून सांगा, आम्हाला ऐकायला आवडेल. आणि आपण गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूयात अशाच एखाद्या भन्नाट आणि युनिक विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.